नमस्कार मंडळी, मी आहे निकिता आणि आमच्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजचा व्लॉग कदाचित थोडा वेगळा आहे। आज परत माझा नवरा माझ्यासोबत नाही आहे कारण तो ऑफिसला गेला आहे। तर हा व्लॉग शूट करण्याचं कारण हे आहे की आमच्या लग्नाला 6 महिने पूर्ण होत आहेत। विचार केलेला की संकेतसाठी असं थोडं सरप्राईज प्लॅन करायचं। सरप्राईज इन द सेन्स इट्स नॉट अ ट्रिप आम्ही थोड्या दिवसांनी प्लॅन केली आहे, ती तुम्हाला कळेलच पुढे व्लॉग सिरीजमध्ये। मला एक छोटा सरप्राईज प्लॅन करायचं होतं, तर मी विचार केला की मी काय करू शकते। आणि संकेतचं नेचर थोडं असं आहे की त्याला असं मटेरियलिस्टिक गोष्टीपेक्षा त्याला असं ग्रीटिंग किंवा असं त्याला मी एक लेटर लिहून दिलं तर त्याला खूप आवडतं। तर मी त्याच्यासाठी एक ग्रीटिंग बनवणार आहे। एक नाही, असं थोडे ग्रीटिंग मी बनवणार आहे। पण अगेन मी आता इथे सिंगापूरला असते आणि माझ्याकडे काही पेपर वगैरे नव्हता। सो मग मी ठरवलेलं की चला बाहेर जाऊन पेपर घेऊन येऊया, परत थोडं सामान घ्यायचं होतं ते घेऊन येऊया। तर याच बहाण्याने मी विचार केला की चला तुम्हाला पण थोडं स्टेशनरी इथलं मी दाखवेन की शॉप कसं असतं, परत कसे आपल्याकडे जसं स्टेशनरी शॉप असतं तसंच एक्झॅक्टली सेम असतं की काय वेगळं असतं हे पण तुम्हाला बघायला मिळेल। तर चला बघूया। आणि काहीच अजून एक गोष्ट, इथे बसचा टायमिंग चेक करायसाठी एक ॲप आहे SG बस टायमिंग। तर त्यात इझिली दिसतं की आता माझी नेक्स्ट बस किती मिनटांनी येणार आहे। जस्ट फॉर एक्झाम्पल आता मला 3 मिनटांनी बस आहे, तर मी इझिली असं बघून घरातून निघू शकते। तर खूप कन्व्हिनियंट होतं ही गोष्ट की बसचा टायमिंग बघून आपण घरातून निघू शकतो। तर आता आहे माझी बस 3 मिनटांनी, तर चला निघूया फटाफट। तर आता आलो आहे लॉबीमध्ये, चला जाऊया। मी जस्ट तुम्हाला असंच टूर देते आमच्या सोसायटीचं, कारण आज संकेत नाही आहे तर मला जाम बोर होतं, एकटी काय बोलणार ना। सो मी असंच तुम्हाला दाखवते की कसं आहे। आउटफिट ऑफ द डे दाखवायला संकेत नाही आहे, बट आता मीच दाखवते। सो दिस इज माय आउटफिट ऑफ द डे। आणि असा काहीसा दिसतो आमच्या सोसायटीच्या बाहेरचा एरिया। आणि टू क्रॉस रोड। आय थिंक मला थोडा उशीर झाला आहे, माझी बस निघून गेली आहे। इथे बस स्टॉप आहे, ते बघू शकता तुम्ही, इथे बस स्टॉप आहे। बट आय थिंक माझी बस एकतर मिस झाली आहे, नाहीतर मग बस यायचीच आहे, बघूया। तर गाईज मी ॲपमध्ये चेक केलं, माझी बस आय थिंक मिस झाली, तर आता 6 मिनटांनी बस आहे। बट इट्स ओके, मी तोपर्यंत तुम्हाला इथला एरिया दाखवेन। ओके, क्रॉस द रोड। ओके, इथे खूप सुंदर अशी रिवर आहे आणि एक्झॅक्ट आमचं हे अपार्टमेंट आहे आणि अशी रोड क्रॉस केला की लगेचच ही रिवर दिसते आम्हाला। तर खूप सुंदर व्ह्यू आहे। आणि हे जर तुम्हाला दिसतं आहे मधला एक छोटा रोड, तर त्याला पार्क कनेक्टर रोड बोलतात। तर तो ऑलमोस्ट इथून 8 to 10 किलोमीटरचा हा पूर्ण स्ट्रेच आहे। तर खूप सुंदर असा छोटा रोड आहे, तो फक्त सायकल आणि रनिंग एक्सरसाइज किंवा वॉकिंग तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी यूज होतो। आणि हा जो रोड आहे हा मेनली गाड्यांसाठी यूज होतो आणि इथे गाड्या वगैरे काही म्हणजे अलाउड नाही आहे। तर खूप सुंदर असं कन्व्हिनियंट आहे खूप आपल्यासाठी, जे आपले पायी चालणारे माणसं आहेत किंवा एक्सरसाइज करत आहेत किंवा सायकलिंग करत आहेत, तर खूप कन्व्हिनियंट आहे। आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकाल, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर। आमच्या बाल्कनीमधून पण याचा थोडा व्ह्यू दिसतो, खूप सुंदर दिसतो। इवन असं इव्हिनिंग वॉकला जर तुम्ही एकटे जरी आले तरी पण इतकं सुदिंग वाटतं ना, खूप जास्त। ओके, चला आता बघूया आपली बस कुठपर्यंत आली आहे।
ट्रेंड मॉल कोवन. तर मी ठरवलं आहे की एक फोटो फ्रेम बनवेन. तर आमचा हा फोटो आहे. तर याचा फोटो फ्रेम बनवायचा मी विचार करते. तर चला बघूया. इथे आहे एक शॉप, यू कॅन सी फोटो एक्सप्रेस. तर आता बघूया इथं काय होतं. हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. इथे खूप छान पिझ्झा मिळतो. आपण जाऊया वर शॉपमध्ये. पॉप्युलर दिस इज द स्टेशनरी शॉप. पॉप्युलर म्हणून आहे. आणि इथे बुक्सपासनं सगळंच मिळतं. तर आता आपण एक एक बघूया काय काय अवेलेबल आहे फॉर अ ग्रीटिंग. खूप सुंदर बुकमार्क आहे. यू कॅन सी खूप सुंदर आहे. एनी 3 for $10. तर आपण बघूया काय काय गोष्टी घ्यायच्या. आधी सगळं बघून घेऊ. वाव. सो इट्स फॉर $4, $4.90. पण खूप क्यूट आहे. हे पण मला आवडलं आहे. पण फक्त मला आवडून काही अर्थ नाही गाईज. थोडं माझ्या नवऱ्याला पण आवडलं पाहिजे. टीचर्स डेचं वगैरे दिसतं आहे. बट छान आहे. $4.50. हे आहे $4 म्हणजे $280 आहे हे आपल्या. आय थिंक संगीतने हे माझ्यासाठी घेतलं पाहिजे. हिंट नाही आहे गाईज, फक्त सांगते मी तुम्हाला. तुम्ही पण तुमच्या वाईफला देऊ शकता. खूप सारं सामान आहे. तर त्यातलं मी काय काय घेतलं हे तुम्हाला व्लॉगच्या म्हणजे जसं तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघाल त्यात कळेलच. तर जस्ट मी दाखवते तुम्हाला की काय काय गोष्टी आहेत. इट्स फॉर $290. $150 आहेत काहीच हे. एक थोडी आपली सवय असते की कुठलीही गोष्ट आपल्या करन्सीमध्ये कन्वर्ट करून बघायची. तर इट्स ओके. थोडं रिॲलिटी चेक येऊन जातो आपल्याला. मग आपण थोडं महाग वाटलं की नाही घेत गोष्टी गरज नसलेल्या. सो गाईज इथे एक गोष्ट मला वेगळी वाटली. इथे मी आर्ट पेपर बघते. तर इथे असं आहे की 50 ग्राम जर मी पेपर घेतले म्हणजे पेपरचं वेट जर 50 ग्राम असेल तर मी आय हॅव टू पे $2. तर इथे अशी मशीन ठेवली आहे. त्याच्यावर तुम्ही असं पेपर ठेवायचं आणि बघायचं की तुमच्या पेपरचं वेट काय आहे. तर आता माझं ऑलमोस्ट 40 ग्रामच्या जवळ आलेलं आहे. तर बघते मी. ओके. सो इकडे आहेत आर्ट पेपर्स. तर आता मी बघते की कुठले आर्ट पेपर घ्यायचे. आणि आहेत रॅपिंग पेपर, डायरीज. कदाचित माझा नवरा गिफ्ट बघून जास्त शॉक होणार नाही, तेवढं गिफ्टचे प्राइजेस बघून होईल. तर बघूया काय काय घेता येईल मला इथे. तर सर आता मी फटकन रॅपअप करते कारण माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झाला आहे. माईक
चार्जिंग नाही आहे, माझा माईकला चार्जिंग नाही आहे. तर बघूया, जेवढं घेता येईल तेवढं मी घेईल आणि मग घरी भेटू आपण परत. तर एवढं सगळं घेतलं आहे, तर बघूया काय काय करता येईल मला विदिन अ टाईम. विदिन अ टाईम म्हणजे आता संकेत यायच्या आधी मला सगळं करणं गरजेचं आहे. ओके, सो काहीच आत्ता वाजलेत 5:52 आणि संकेत ऑफिसमधून येतो 7:30-8पर्यंत. तर माझ्याकडे फक्त 2-2.5 तास आहेत, त्याच्यात मला सगळं करायचं आहे. तर स्टार्ट करूया. ओके गाईज, तर मी आता रेडी आहे. मला जे करायचं होतं ते सगळं मी कंप्लीट केलं आहे आणि मी तिकडे सेटअप केलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर आत्ता झाले 8:15 आणि संकेत आता येईल 10-15 मिनटात, कारण तो मला बोलला आहे की तो इथल्या जवळच्या मेट्रो स्टेशनवरून बसमध्ये बसला आहे. तर 5-10 मिनटात तो येईल खाली. तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आहे. ओके, तर असं इथे एंट्रन्स आहे आमचा आणि इथे एक छोटी रीडिंग रूम आहे. तर इथे मी थोडं सेटअप केलं आहे. सेटअप इज लाईक एकदम स्मॉल सेटअप आहे, पण असं क्यूट डेटसाठी मी असं इथे प्लॅन केलं आहे. तर बघूया संकेतचे काय रिॲक्शन असणार आहे त्यासाठी. तुम्ही बघू शकता, असं इथे ग्रीटिंग बनवलं आहे. इथे थोडं असं मी फर्स्ट टाईम पेंटिंग केली आहे, सो डोंट जज माय पेंटिंग. आणि असं एक छोटंसं क्यूट डोनट आणलं आहे. ओके गाईज, तर आता संकेत खाली आला आहे. त्याने मला कॉल केलेला. तर आता कुठल्याही क्षणी तो येईल. तर मी इथे कॅमेरा सेट करून ठेवला आहे, जस्ट टू सी हिज रिॲक्शन, की तो काय रिॲक्ट करतो आहे. तर लेट्स सी. ओके गाईज, संकेत आला आहे. तर लेट्स सी आता काय होतं आहे, बघूया. मी इथलं लाईट बंद करते. काय आणलंय? केक. का? आज आपली 6 month anniversary ना. ओके नाही पाहिजे का? ओके. बाप्पा. केक काय बनवलं तू? ते मी तुझ्यासाठी बनवलंय, पण तू मला नव्हतं माहिती तू केक आणणार आहे म्हणून छोटा डोनट आणलेला. कॅमेरा सुरू आहे का? मी तो सेटअप करून ठेवलेला. मी पाहू? हा. ओके, वेट. ओके गाईज, सो फायनली ही इज हिअर. आणि त्याने सुद्धा केक आणलाय. मला माहित असतं तर. तुझा फेवरेट केक आहे ना तो? जॅपनीज चीज केक. येस, लाईट चीज केक. 6 months married, 26 weeks, 182 days, this many hours, this many minutes. I think you need to use mic. Okay. So, yeah. छान बनवलं एकदम. 6 months married, 182 days, hours and minutes. पण असं वाटते कालच लग्न केलंय आपण. टाइम एवढा फास्ट गेला की समजलंच नाही. माय गॉड गाईज. आता काय बोलू मी? ओके. हाँ ठीक है, कर लूँगा मैं तुम्हें हैंडल. अच्छा. ओके, थँक्स फॉर दिस हँड रिटन नोट्स. छान आलेत आपले फोटोज. मी काय लिहिलं ते वाचवले. Thank you. Okay, so the celebration begins. Light सुरू कर. ओके.
ते कट कसं करायचं आपण? स्पूननी होईल का कट? आय डोंट नो. तुला काय खायचंय? मला येऊ दे. काहीच मी Okay. पण बसते इथे. आणि हे पेंटिंग मला खूप आवडलं ऍक्च्युली. डोंट जज माय स्किल्स. तू कधी आणलं पण हे सगळं? आज आणले ना. अच्छा, तुम्हाला बोलले की तुला कपडे घ्यायला जायचं. मी इथे आल्यापासून आजपर्यंत मी कधीच एकटी कुठेच गेली नाही. म्हणजे कुठे गेली नाही इन द सेन्स की काही मला घ्यायचं असेल तर मी कधीच एकटी गेली नाही. सगळीकडे संगीत माझ्यासोबत असतो. आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की मी त्याच्यासाठी हे सगळं घ्यायला मी गेले तर. आणि मला बोललेली की तिला कपडे घ्यायचे, तुम्हाला कपडे घ्यायला चालली. चलो ठीक आहे देन. अरे अरे हे हा करू ना. असं दे. अच्छा, Happy आणि 6 months anniversary. anniversary. तर तुला हा केक आवडतो तर आपण हा कट करू, ठीक आहे? मला खरंच आयडिया नव्हती तू हा केक आणणार आहे, नाहीतर मी हे नसतं आणलं. 2 दिवसापासून मला सांगत होते तिथे ऑफर सुरू आहे, ऑफर सुरू आहे. ठीक आहे. हॅपी 6 months anniversary. मी खाऊ का? हो एवढा. गाईज हा केक खूप सुंदर आहे, अप्रतिम. म्हणजे खूपच सुंदर, एकदम लाईट आहे. म्हणजे त्याच्या नावातच आहे जॅपनीज लाईट चीज केक, पण एकदम लाईट आणि एकदम माउथ वॉटरिंग केक आहे. आणि निकिता आता झाला, आता निकिताचा डिनर हा केकच असणार आहे. आता मी हा केकच खाणार. येस बट थँक्यू सो मच. काय मी हे पण आणलं तुझ्यासाठी. लड़कों को भी फ्लावर्स मिलते हैं क्या? येस, यू ऑल्सो Okay. डिझर्व दिस फ्लावर्स. थँक यू सो मच. शेडिंग बघ ना किती सुंदर आहे. पिंक है ना? कोणते आहेत बट हे? That I don't know. ओके ठीक आहे. बट सुंदर. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. हा, खूप सुंदर आहेत. म्हणजे मी त्याचं शेडिंग बघून आणलं. असं व्हाईट आहे आणि एकदम लाईट पिंक. पिंक शेडिंग आहे. ठीक आहे, आपण त्याला ठेवू पाण्यात. लेट्स सी कसं होतं. बट वेअर इज माय गिफ्ट? हिअर आय एम द गिफ्ट. नो बट खरंच थँक्यू सो मच. आणि खूप छान बनवलंय तू. आणि मला हे खूप आवडलं, हे वालं क्रिएटिव्ह. क्यूट आहे. मी असं दाखवते त्यांना इकडनं. काहीच असं हे इट इज लाईक असं ओपन केलं की असं. नाईस 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 नाईस. आणि असं द्या, आता तुम्ही माझं पेंटिंगला काही जज करू नका, बट मी असं छोटंसं पेंटिंग केलं. हे असं मी लहानपणी माझ्या ड्रॉइंग बुकमध्ये पेंट करायची, बट मला दुसरं काही एवढं मी प्रो नाही आहे, तर मी असंच केलं. येस, तर काहीच ती जनरली नेहमी मोर ड्रॉ करते, बट फर्स्ट टाइम तिने काहीतरी वेगळं ड्रॉ केलंय. तर खरंच म्हणजे गाईज मी फक्त रांगोळीमध्ये मला मोर काढता येतो. सांगितलं तर मला तर असं नाही, बट रिअली खूपच छान. मला खरंच आवडलं. सॉरी आज ऑफिसला जावं लागलं, नाहीतर मग आपण अजून. नाही, नसतं झालं ना मग. बरं झालं. अरे हा, आज मी ऑफिसला गेलो म्हणून बरं झालं ना तुला. हा, नाईस. मी आणलेलं पण खाऊन बघ थोडं. आता आज काय फूड रिव्ह्यू द्यायचा नाही, बिकॉज कोलॅबोरेशन नाही आहे. सो इट्स ओके, ह्याला आपण थोडं ओन फ्रेश करू, सो चांगलं लागेल. बट थँक्स फॉर द ग्रीटिंग अँड ऑल दिस थँक्स फॉर सेटअप. द ग्रीटिंग असं बोलायचं. थँक्स फॉर द ग्रीटिंग हा. माय वाईफ. आणि मी सगळे माझे असे एफर्ट्स मी असे कॅप्चर करून ठेवले, कारण अच्छा ब्लॉग येणार आहे का? माझा नवरा मला सकाळपासून बोलतोय की तू का मला मेसेज करत नाही, कॉल करत नाही. कारण मी हा ऑफिसला गेला की मला अजिबात घरात करमत नाही, तर मी सारखी याला कॉल मेसेज करत असते. आणि आज मी नाही केला कारण मी आज बिझी होती. तर हे आहे त्याचं रिझन. ओके, नाईस रिझन. तर दॅट्स आय थिंक इट. बट थँक्स अगेन. अँड आता 6 months काय ब्लॉग येणार आहे का? हा, मग- शूट केलं थोडं मग थोडं. आता 6 महिने तर असेच निघून गेले. 1 वर्षाचं पण येईलच गाईज. स्टे ट्यून आणि बी विथ अस ऑन दिस आणि जर्नी. आम्ही लवकरच एक ट्रिप प्लॅन करणार आहे. तर ती कुठे असेल आणि आमची ट्रिप कशी होईल तर ते तुम्हाला व्लॉग मध्ये पुढे दिसेलच. येस. तर ओके.
ओके, चलो गाईज, थँक्यू सो मच. अँड थँक्यू सो मच. आणि आज असं होतं ना की आज संकेत सोबत नव्हता माझ्या, तर मला खूप म्हणजे कसं तरी होत होतं, बोर होत होतं ऍक्च्युली. तर मी असं खूप उत्साहाने तुमच्यासाठी बनवलाय ब्लॉग, तर नक्की बघा. थँक्यू सो मच. ठीक आहे टेक गाईज, केअर. लाईक करा, शेअर करा. बाय बाय. बाय बाय.